Yes, we know AI, machine learning, ChatGPT, these are the new fancy word of the 21st century. But basically, आपल्याला माहिती आहे की हे जे वर्ड्स आहेत, हे वर्ड्स क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहेत. कसं? हे बघूयात. क्लायमेट चेंज ज्यालाच आपण जलवायू परिवर्तन म्हणतो, ह्याला आपण फॉसिल फ्युलसाठी निगडीत केलेलं असतं किंवा हे त्याशी जोडलेलं असतं. आता ज्यावेळेस आपण एआय किंवा त्याचे मॉडेल्स जे असतात, मशीन लर्निंगचे जे मॉडेल्स असतात, त्यांना ट्रेनिंग द्यायला लागते किंवा डेटा सेंटर्स आहेत, डेटा सेंटर्समध्ये कूलिंग सिस्टम इन्स्टॉल करायला लागते. या कूलिंग सिस्टमसाठी जे टेम्परेचर पाहिजे असतं, ते कमी करण्यासाठी पाण्याची गरज जास्त असते आणि एआयसाठी एनर्जी कन्झम्पशन खूप मोठ्या प्रमाणात होत असतं. एनर्जी कन्झम्पशन जी होती, ती आजसुद्धा एनर्जी जगामध्ये 75% एनर्जी फॉसिल फ्यूलपासून तयार होते. म्हणून एकीकडे कन्झम्पशन वाढत चाललेलं आहे आणि एनर्जीची जी डिमांड आहे, ती पण वाढत चाललेली आहे. या दोघांना फुलफिल करण्यासाठी फॉसिल फ्यूल जे आहे, हाच एक उपाय उरलेला आहे. म्हणून एआय आणि मशीन लर्निंग हे क्लायमेट चेंजला प्रोव्होक करतायत किंवा त्याला ते एन्हान्स करतायत, असे काही क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट म्हणतायत. यावरती रिसर्च चालू आहे. पुढे जसं-जसं होत राहील, तसं-तसं आपण ह्याला कव्हर करत जाऊ.